हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये स्वागत आहे. आज आपण फ्रंट नेक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. इथे मी फ्रंट नेकचं पार्ट कटिंग करून ठेवलेला आहे. चेस्ट साईज आहे इथं 10 इंच. मी 10 इंच चेस्ट साईज घेतलेले आहे. 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि त्यानंतर आपण जे कटिंग करताना कपड्यावर मार्जिन वाढवलेलं आहे ते आहे 1.5 इंचाचं, कारण इथे आर्महोलला टक्स मारला की हे अंतर कमी होऊ नये म्हणून. आणि खाली पण 1.5 इंच मार्जिन वाढवलेलं आहे. आता हे खाली आपण जिथे योक पट्टी जोडतो तिथे हे शिलाईमध्ये जातं, तर त्यासाठी आपण खालचा पण भाग 1.5 इंचाचा वाढवलेला आहे. आणि साईडला आपण हे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, कारण आपण इथं जेव्हा टक्स मारतो तेव्हा टक्स मारल्यानंतर हे अंतर कमी होतं आणि मग फिटिंगला ब्लाऊज टाईट होतो. हे होऊ नये म्हणून ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर कटिंग करतो त्यावेळेस अशा पद्धतीने एवढं मार्जिन वाढवून घ्यायचं. आता इथं हे नेक आहे बोट नेक, त्यामुळे आर्महोल घेतलेला आहे 7 इंच आणि शोल्डर आहे 6 इंच. आता बोट नेकमध्ये गळा येतो 3.5 इंच, 4.25 इंच किंवा 4 इंच. पण इथं हेवी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी 4 इंच नेक रुंदी घेतलेली आहे. हेवी साईज कमी असेल 30-34 पर्यंत तर तुम्ही 3.5 इंच पण घेऊ शकता. आता मी तर 4 इंच रुंदी आणि 4 इंच खोली घेऊन असा बॉक्स तयार केलेला आहे आणि त्याला 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे फ्रंट नेकची डिझाईन बनविण्यासाठी आपण कॅनव्हासचा यूज करणार आहोत. आता मी इथे डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे, कारण 2 साईडचे गळे कट करायचे आहेत. मध्ये हुक येणार आहे त्यामुळे. आता मी इथे 4 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी घेऊन अगोदर बॉक्स तयार करून घेते, जसं आपण ब्लाऊजच्या अस्तरवरती कटिंग मार्किंग केलेलं आहे तसंच. आता इथे एखादं असं झाकण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे गोल वस्तू असेल त्या पद्धतीने इथं असं गोल आकाराशी ड्रॉ करून घ्यायचे आहे. ही डिझाईन दिसायला खूप छान दिसते, फक्त कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना जरा काळजीपूर्वक करावं लागतं. कमी जास्त होऊन द्यायचं नाही आणि बरोबर परफेक्ट आकारावरती स्टिचिंग करावं लागतं. आता इथे आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं कटिंग करूया. हे कटिंग करताना व्यवस्थित पहा कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. हे पहा, वरचा कट व्यवस्थित घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेलं आहे. आता आपण साईडला 1/2 इंच मार्जिन घेऊन मग हे पूर्ण आकार कट करून घेतलेला आहे. आता सेंटरला कट द्यायचं आहे, कारण सेंटरला आपण हुक पट्टी आयपट्टी बनवणार आहोत. 2 पॅटर्न तयार झालेले आहे फ्रंट नेक डिझाईनसाठी. आता हे पॅटर्न आपण ब्लाऊजचं जे अस्तरचं कापड आहे त्यावरती इस्त्रीच्या साह्याने प्रेस करून घेतलेलं आहे. आता हे मेन ब्लाऊजचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मेन ब्लाऊजच्या कापडाच्या सुईच्या बाजूने हे पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची आहे. आता हे जे पॅटर्न आहे याला एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित शिलाई मारली जावी अशी, आणि एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर सेंटरला पण छोटेसे असे कट द्यायचे आहेत. बरोबर जे कोणे आहे ते व्यवस्थित निघाले पाहिजे याची काळजी घ्यायची. याने काय होतं की ज्यावेळेस आपण हे आकार फोल्ड करतो ते व्यवस्थित दिसले पाहिजेत आकार. आता पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित आणि एकदम कडेवरती व्यवस्थित दाब टीप मारून घ्यायची आहे. पाहू शकता हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे अगोदर आणि मग एकदम कडेवरती अशा पद्धतीने फिनिशिंग देत देत मग टीप मारून घ्यायची आहे. पाहू शकता आता इथे टीप मारून झालेले आहे. आता साईडला जे काही कापड आहे त्याला आपण
शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूने आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। दोन्ही पॅटर्नचं सेम अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता दुसऱ्या पॅटर्नचंही मी अशाच पद्धतीने करते आहे। आधी कट मारून घेतलेत स्टिचिंग करून, मग ह्याला उलटून घ्यायचं आहे, त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे, कडेने चारही बाजूने व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग चारही अस्तरच्या बाजूने चारही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील ब्लाऊज डिझाईनचे, कटिंगचे, स्टिचिंगचे, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन अपलोड केल्या तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। आता आपण जसं फ्रंट 4 टक्स ब्लाऊजचं मार्किंग करून घेतो त्या पद्धतीने मी ते मार्किंग करून घेत आहे आणि आता हे आपण जे टक्सचं मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूने दोन्ही पॅटर्नवर अशा पद्धतीने परत मार्किंग करण्याची गरज नाही आहे। एका पॅटर्नवरती मार्किंग करायचं आणि दुसऱ्या पॅटर्नवरती अशा पद्धतीने प्रेस करून त्या फेंट मार्किंगवरती डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग टक्स मारून घ्यायचे आहेत। जसे आपण रेग्युलर ब्लाऊजला टक्स मारतो त्याच पद्धतीने खालचा टक्स 1 इंचाचा बटनपट्टी आयपट्टीच्या बाजूकडून 1/4 इंच, फिटिंगच्या बाजूकडून घेतो आपण अर्धा इंच आणि आर्महोलच्या बाजूकडून 1/4 इंच। अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्नला टक्स मारून घ्यायचे आहेत। पाहू शकता टक्स मारून झालेले आहे। आता आपण इथे योकपट्टी जोडूया। योकपट्टी जोडण्यासाठी मी खालच्या बाजूने अगोदर अस्तरच्या आणि मेन ब्लाऊजच्या कापडच्या शिलाई मारून घेतलेली आहे। आता अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंच मार्जिन घेऊन मग योकपट्टी जोडून घ्यायची आहे। आता ही पट्टी अशी सरळ ठेवून जे पॅटर्न आहे ते पूर्ण फोल्ड करून आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि वरती पुन्हा हे कापड योकपट्टीच्या वरच्या टोकावरती ही पट्टी ठेवून पुन्हा अर्धा इंच क्वार्टर मार्जिन शिलाई घेऊन स्टिचिंग करायचं आहे। आता दुसऱ्या बाजूची योकपट्टी ही त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। पाहू शकता योकपट्टी जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने बटनपट्टीच्या किंवा आयपट्टीच्या बाजूकडून कापड बाहेर खेचायचे आणि त्या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। नंतर आपण हुक पट्टीसाठी आणि आयपट्टीसाठी 2 कॉटनच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यांना एका साईडने खालच्या बाजूने टीप मारून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत हुकपट्टी। हुकपट्टी ब्लाऊजचं मेन जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने ठेवून अशा पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन वरती टीप मारून घ्यायची आहे। नंतर ही पट्टी उलटून त्यावरती पुन्हा एक दाबटीप मारायची आहे आणि आता ही पट्टी पूर्ण फोल्ड करून आतमध्ये घ्यायची। त्याआधी जेवढं पाहिजे तेवढंच वरचं कापड घ्यायचं, एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि ही पट्टी अशा पद्धतीने दुमडून ही झाली तयार आपली हुकपट्टी। आता वरच्या बाजूला हे जे कापड आहे जास्तीचं एक्स्ट्रा अर्धा इंच ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून ह्याला टीप मारून घ्यायची आहे। खालच्या बाजूने पुन्हा एकदा थोडंसं रब करून घ्यायचं आहे जेणेकरून शिलाई निघणार नाही खालच्या बाजूची। वरच्या बाजूने पण त्याच पद्धतीने एकदा रब करून घ्यायचं आहे। आता इथे बनवणार आहोत आपण आयपट्टी। आयपट्टी बनवण्यासाठी ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे त्याच्या आतल्या बाजूने ही पट्टी ठेवायची अशा पद्धतीने, मग 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। आता ही पट्टी आतल्या बाजूने उलटून पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून मग ही पट्टी अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करून आतमध्ये घ्यायची आहे आणि मग कडेने दाबटीप मारायची आहे। वरच्या बाजूने रब
पाहू शकता इथे मी असे मार्किंग करून सेम अंतरावरती आय बनवून घेत आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं फोरटक्स ब्लाऊजचं फ्रंट नेकचं स्टिचिंग पण आणि डिझाईन पण मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या काही नवीन सजेशन असेल तर मग व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. आपली इथे ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. पाहू शकता अशा पद्धतीने ही फ्रंट नेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. किती सुंदर असं फ्रंट नेकचं व्ह्यूज दिसतोय.